पनवेल महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप सज्ज. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी दिले. कार्यकर्त्यांना प्रत्येक मतासाठी सक्रिय राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविकास आघाडीवर टीका करत महाविकास आघाडी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवेल याबाबत गोंधळात असल्याचे सांगितले. महायुतीला यंदा पनवेल महानगरपालिकेत चांगले यश मिळेल तर महाविकास आघाडी परत एकदा तोंडघाशी पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीत उमेदवारांचे मार्गदर्शन, प्रचार योजनेवर चर्चा करण्यात आली. तसेच निवडणूक तयारीसाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी ठरवण्यात आली. महाविकास आघाडी या ठिकाणी लढत असताना आपण जर पाहिलं तर एकच चिन्ह एका वॉर्डात घेणं वगैरे वगैरे असे प्रयत्न करून एका पक्षाच्या नेत्याला दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढायला लावायचं, म्हणजे इतपत अगतिकता त्यांच्या या महाविकास आघाडीमध्ये दिसते की त्यांना विजयाचा विश्वास नाही आणि काही करून भारतीय जनता पार्टी महायुतीला थोपवायचं आहे. केवळ हेच उद्दिष्ट आहे. ह्याच्यामागे लोकांची सेवा उद्दिष्ट नाही, लोकांच्यासाठी काही करण्याचं व्हिजन नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडी हा नेहमी दरवेळेला निवडणूक सुरू झाल्यापासून निवडणूक संपेपर्यंतचा शो राहतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर लोकांची करमणूक होत राहते. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.